एकटं कोणीही जगू शकत नाही, जगूही नये. चार मंडळींनी एकत्र यावे, बोलावे, विचारांची देवघेव व्हावी, श्रमांची विभागणी करावी, कलांची आनंदासाठी जोपासना करावी आणि आयुष्याला केवळ आहार, निद्रा, भय, मैथुनाहून अधिक अर्थ यावा ह्यासाठी ही धडपड आहे. ज्याला आपण समाज म्हणतो तो अशा विचारांच्या देवाणघेवाण करणाऱ्यांचा, सोयीसाठी आचार आहाराचं साम्य स्वीकारणाऱ्यांचा, सारख्या भौगोलिक परिस्थितीत राहणाऱ्यांचा, आर्थिक चढाओढीचे तडाखे सोसणाऱ्यांचा समुदाय असतो. या समाजाला एकत्र नांदायचं असतं, कारण माणसाला माणसाशिवाय जगता येत नाही. जेवताना जोपर्यंत सणसणीत भुरका मारता येत नाही तोपर्यंत भारतीय संस्कृतीचे आकंठ दर्शन कसे होणार? ओंजळीतले तीर्थ पिऊन तो ओला तळवा डोळ्याला लावताना जे गार वाटलेले असते ते बर्फाचा खडा घेऊन वाटत नाही. धागे जुळतात ते अशा चिल्लर गोष्टींनी.